कॉर्पोरेट लव्ह स्टोरी भाग 3. प्रेम सूड सत्याचा संगम. बस स्टॉपवर उभ्या असलेल्या अन्वीच्या कानात तो आवाज घुमला. अन्वी. ती थबकली. हृदयाची धडधड वाढली. हळूहळू तिने मागे वळून पाहिलं. आर्यन धावत आलेला, श्वास घेत तिच्याकडे पाहत उभा होता. काही क्षण दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले, जणू वेळ थांबला होता. अन्वीने स्वतःला सावरत विचारलं, सर तुम्ही इथे? आर्यन तिच्या जवळ आला. त्याच्या डोळ्यात घाई, भीती आणि प्रेम होतं. डोंट गो अन्वी. त्या एका वाक्याने तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने लगेच स्वतःला कठोर केलं. प्लीज सर, मला जाऊ द्या, हेच बरोबर आहे. आर्यनने तिचा हात हलकेच पकडला. नथिंग इज राईट अबाउट धिस. अन्वीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. सर, पीपल आर वॉचिंग. आर्यनला काही फरक पडत नव्हता. लेट देम वॉच. आय डोंट केअर एनीमोर. ती चिडून म्हणाली. वाय नाव? जेव्हा सगळं संपलंय तेव्हा? आर्यन काही क्षण शांत राहिला. मग खोल श्वास घेत म्हणाला, बिकॉज आय वॉज अ फूल. मला खूप उशिरा कळलं. अन्वीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. काय कळलं सर? आर्यन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, की तू माझ्यासाठी फक्त HR नाहीस, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. अन्वी कम्प्लिटली शॉक्ड झाली. अन्वी, आय लव्ह यू. त्या शब्दांनी तिचं जग थांबलं. तिने कधीही अपेक्षा केली नव्हती की आर्यन असं बोलेल. तुम्ही काय म्हणालात? ती थरथरत म्हणाली. आय लव्ह यू अँड आय कांट लेट यू गो लाईक दिस. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण काल तुम्ही कियारासोबत? आर्यन लगेच म्हणाला, दॅट वॉज अ मिस्टेक. ती माझ्या पास्टचा भाग आहे, पण तू माझा प्रेझेंट आणि फ्युचर आहेस. तो पुढे म्हणाला, काल तिने मला सांगितलं की ती अजूनही मला लव्ह करते, पण मी तिला क्लिअर केलं. आय डोंट फील द सेम एनीमोर. अन्वी थोडी शांत झाली. मग तो फोटो? आर्यन हसला. डिनर? दॅट एंडेड बॅडली. मी तिथून निघून गेलो. अन्वीच्या मनातला गैरसमज हळूहळू दूर होत होता. ती हळूच म्हणाली, मग मला का वाटतं की तुम्ही? आर्यन हलकंसं हसला. बिकॉज आय डिडंट से व्हॉट आय शुड हॅव सेड अर्लियर. दोघांमध्ये काही क्षण शांतता, पण यावेळी ती शांतता गोड होती. अन्वीने हळूच विचारलं, तुम्हाला खरंच वाटतं हे वर्क करेल? आर्यन तिच्या जवळ येत म्हणाला, मला माहीत नाही फ्युचर काय आहे, पण मला एवढं नक्की माहीत आहे, आय डोंट वॉन्ट अ फ्युचर विदाउट यू. त्या शब्दांनी अन्वीचं मन पूर्णपणे वितळलं. ती हळूच हसली आणि म्हणाली, आय हेट यू फॉर मेकिंग मी फील लाईक धिस. आर्यन हसला. आय लव्ह यू फॉर द सेम रिझन. दोघं हसले आणि अन्वीने हळूच त्याचा हात पकडला. त्या क्षणी सगळं ठीक झाल्यासारखं वाटत होतं. पण कथा इथे संपत नाही. दूर उभी कियारा हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात राग आणि सूड दिसत होता. सो धिस इज नॉट ओव्हर अन्वी. वादळ अजून संपलेलं नव्हतं. कियारा आता काय करणार? अन्वी आणि आर्यनचं नातं टिकेल का? आणि ऑफिसमध्ये हे रिलेशनशिप उघड झालं तर? बसस्टॉपवर झालेल्या त्या कन्फेशन नंतर अन्वी आणि आर्यनच्या आयुष्यात जणू नवा अध्याय सुरू झाला होता. दोघंही एकमेकांशी बोलत होते, हसत होते, पण एक गोष्ट स्पष्ट होती, हे नातं अजूनही सिक्रेट होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अन्वी नेहमीप्रमाणे प्रोफेशनल होती, पण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हॅपीनेस होतं. आर्यनही आज थोडासा रिलॅक्स्ड होता. कॅफेटेरियात दोघं समोरासमोर बसले होते. आर्यन हळूच म्हणाला, सो मिस HR, व्हॉट्स द प्लॅन नाव? अन्वी हसली. प्लॅन सिम्पल आहे. ऑफिसमध्ये स्ट्रिक्टली प्रोफेशनल आणि बाहेर? आर्यन थोडंसं जवळ येत म्हणाला, आउटसाईड? अन्वी लाजत म्हणाली, आउटसाईड वी विल सी. दोघं हसले, पण त्यांना माहीत नव्हतं कुणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दूर उभी कियारा हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक थंड स्मित होतं. सो दे थिंक दे कॅन हाईड दिस फ्रॉम मी. त्या दिवशी कियारा आपल्या केबिनमध्ये बसून एक प्लॅन तयार करत होती. तिने फोन उचलला. हॅलो, आय नीड सम इन्फॉर्मेशन अबाउट अन्वी देशमुख. काही तासांनी तिच्या हातात एक फाईल होती, अन्वीचा पूर्ण बॅकग्राऊंड. कियारा त्या फाईलकडे बघत हसली. परफेक्ट, आता गेम सुरू होईल. दुसरीकडे अन्वी आणि आर्यनचं बॉन्डिंग वाढत होतं. संध्याकाळी दोघं ऑफिसच्या टेरेसवर उभे होते. अन्वी आकाशाकडे पाहत म्हणाली, लाईफ किती अनप्रेडिक्टेबल आहे ना? आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, गुड, कारण अनएक्सपेक्टेड गोष्टीच बेस्ट असतात. अन्वी हसली. लाईक यू. आर्यन हसला. एक्झॅक्टली. तेवढ्यात अन्वीचा फोन वाजला. अननोन नंबर. हॅलो.
फोनवरून एक गंभीर आवाज आला. मिस अन्वी, यू शुड बी केअरफुल. अन्वी घाबरली. हू इज धिस? समवन हू नोज युअर पास्ट. फोन कट झाला. अन्वी कम्प्लिटली डिस्टर्ब झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आर्यनने विचारलं, व्हॉट हॅपन्ड? अन्वी थोडी थांबली. नथिंग, रॉंग नंबर. पण तिच्या मनात एक विचार, माझा पास्ट इथे कसा येऊ शकतो? त्या रात्री अन्वी झोपायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यासमोर काही जुन्या आठवणी येत होत्या. काहीतरी जे तिने खूप मागे सोडलं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अचानक एक मेल सर्क्युलेट झाला. सब्जेक्ट, ट्रूथ अबाउट HR मॅनेजर अन्वी देशमुख. सगळे शॉक झाले. एम्प्लॉईजमध्ये कुजबूज सुरू झाली. अन्वीने मेल उघडला आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. तिच्या भूतकाळातील एक मोठं सिक्रेट सगळ्यांसमोर येणार होतं. दूर उभी कियारा हसत होती. गेम बिगिन्स. आता सगळं बदलणार होतं. अन्वीचं सिक्रेट काय आहे? आर्यन तिच्यावर विश्वास ठेवेल का? आणि कियारा किती खाली जाईल? अन्वीचा भूतकाळ काय असेल? आणि तिचं आयुष्य पुन्हा तुटणार का? ऑफिसमध्ये सगळीकडे एकच चर्चा. ट्रूथ अबाउट HR मॅनेजर अन्वी देशमुख. सगळे एकमेकांकडे पाहत कुजबुजत होते. अन्वी थरथरत्या हाताने मेल उघडते आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. त्या मेलमध्ये तिच्या भूतकाळातील एक सत्य होतं. ती आधी एका कंपनीत होती जिथे तिच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आला होता. डेटा लीकचा. फ्रॉड, अनट्रस्टवर्थी असे शब्द मेलमध्ये लिहिले होते. अन्वीच्या डोळ्यासमोर सगळं फिरायला लागलं. हे सगळं पुन्हा. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या. आदराने पाहणारे तेच लोक आता संशयाने बघत होते. तेवढ्यात आर्यन तिथे येतो. व्हॉट इज गोइंग ऑन हिअर? तो जोरात विचारतो. कोणीतरी मेल त्याला दाखवतो. तो वाचतो आणि काही क्षण शांत राहतो. अन्वीच्या डोळ्यात भीती होती. तोही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आर्यन तिच्याकडे चालत येतो आणि सगळ्यांसमोर म्हणतो, आय डोंट बिलीव्ह दिस. सगळे शॉक. तो पुढे म्हणतो, मला अन्वीवर पूर्ण विश्वास आहे. जर कुणीही तिच्यावर आरोप करत असेल, प्रूव्ह इट. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पण तेवढ्यात कियारा पुढे येते. प्रूफ हवंय ना? देन यू शुड सी धिस. ती एक पेनड्राईव्ह दाखवते. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे आणि अन्वीच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती. कियारा इतकी खाली जाऊ शकते? आता सगळं दावणीवर लागणार होतं. त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे? अन्वी खरंच निर्दोष आहे का? आणि आर्यन तिच्यासाठी किती लढेल? पुराव्यांचा खेळ आणि सत्याची खरी परीक्षा. ऑफिसमधलं वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं होतं. सगळ्यांच्या नजरा आता एका गोष्टीवर होत्या, कियाराच्या हातातील पेनड्राईव्हवर. कियारा थंड हसत म्हणाली, सिन्स एव्हरीवन वॉन्ट्स प्रूफ, लेट्स सी द ट्रूथ. अन्वीचं हृदय जोरात धडधडत होतं. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. जर तिने काहीतरी मॅनिप्युलेट केलं असेल तर? आर्यन पुढे आला. कियारा, डोंट क्रिएट अ सीन. कियारा त्याच्याकडे बघत म्हणाली, ओह प्लीज आर्यन, सीन मी नाही, ट्रूथ क्रिएट करत आहे. तिने पेनड्राईव्ह IT टीमला दिली. सगळे कॉन्फरन्स रूममध्ये जमा झाले. स्क्रीन ऑन झाली. फाईल ओपन झाली. एक CCTV फुटेज. अन्वीचा चेहरा फिकट पडला. हे तेच फुटेज आहेत. व्हिडिओमध्ये दिसत होतं अन्वी रात्री उशिरा ऑफिसमध्ये आहे आणि ती एका सिस्टमवर काहीतरी ॲक्सेस करत आहे. सगळे कुजबुजायला लागले. तीच आहे. डेटा लीक तीच केली असेल. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नो, दिस इज नॉट कम्प्लीट ट्रूथ. कियारा लगेच म्हणाली, रिअली? मग एक्सप्लेन कर ना. रात्री सिस्टम हॅक का करत होतीस? अन्वी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्दच सापडत नव्हते. आर्यनने सगळ्यांना शांत केलं. इनफ. तो स्क्रीनकडे बघत होता, पण त्याच्या डोळ्यात संशय नव्हता, तर विचार होता. तो शांतपणे म्हणाला, कियारा, दिस प्रूव्स नथिंग. सगळे पुन्हा शॉक. कियारा चिडली. आर यू ब्लाइंड आर्यन? ती क्लिअरली सिस्टम ॲक्सेस करत आहे. आर्यन पुढे आला आणि IT टीमकडे पाहत म्हणाला, झूम द टाइम स्टॅम्प. फुटेज झूम केलं गेलं. टाईम 11:47 PM. आर्यन हळूच म्हणाला, नाव चेक द लॉग इन डिटेल्स. IT टीमने दुसरी फाईल ओपन केली. लॉग इन ID अन्वी_देशमुख. कियारा विजयीपणे हसली. केस क्लोज्ड. पण आर्यन अजूनही शांत होता. तो म्हणाला, चेक वन मोर थिंग, IP ॲड्रेस. IT टीम थोडी कन्फ्यूज झाली.
पण त्यांनी चेक केलं आणि अचानक त्यांच्या चेहऱ्यावर शॉक. सर, IP ॲड्रेस मिसमॅच आहे. सगळे स्तब्ध. आर्यन हळूच म्हणाला, एक्झॅक्टली. तो सगळ्यांकडे वळला. लॉग इन ID अन्वीचा आहे, पण ॲक्सेस दुसऱ्या सिस्टमवरून झाला आहे. अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य. म्हणजे मला ट्रॅप केलं गेलं होतं? कियारा कम्प्लिटली शॉक्ड झाली. इम्पॉसिबल. आर्यन तिच्याकडे सरळ पाहत म्हणाला, नॉट इम्पॉसिबल, प्लॅन्ड. सगळ्यांच्या नजरा आता कियाराकडे. ती थोडी घाबरली, पण लगेच म्हणाली, यू आर ओव्हर थिंकिंग आर्यन. आर्यन थंड आवाजात म्हणाला, ऑर मे बी आय एम फायनली थिंकिंग राईट. अन्वी आता रडत म्हणाली, सर, त्या रात्री मी खरंच ऑफिसमध्ये होते, पण मी सिस्टम ॲक्सेस केलं नाही. मी फक्त रिपोर्ट सबमिट करायला आले होते. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पूर्ण विश्वास होता. मला माहीत आहे अन्वी. त्या एका वाक्याने अन्वीचं मन हलकं झालं. पण अचानक IT टीममधला एक मुलगा म्हणाला, सर, एक अजून फाईल आहे पेनड्राईव्हमध्ये. सगळ्यांचं लक्ष पुन्हा स्क्रीनकडे. फाईल ओपन झाली आणि यावेळी जे दिसलं त्याने सगळ्यांना हादरवलं. त्या व्हिडिओमध्ये कुणीतरी दुसरा सिस्टम ॲक्सेस करत होता आणि चेहरा हळूहळू क्लिअर झाला. अन्वीने पाहिलं आणि तिच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. तो व्यक्ती कोण आहे आणि तो कियाराशी संबंधित आहे का? आता सत्य समोर येण्याच्या एक पायरीवर होतं. अन्वीला ट्रॅप करणारा खरा कल्प्रिट कोण? कियाराचा यामागे हात आहे का? आणि आर्यन किती दूर जाईल तिच्यासाठी? सत्याचा मोठा खुलासा होतो आणि एका व्यक्तीचा विश्वासघात होतो. कॉन्फरन्स रूममध्ये पूर्ण शांतता पसरली होती. सगळ्यांचे डोळे स्क्रीनवर खेळलेले. तो व्हिडिओ हळूहळू क्लिअर होत होता आणि अचानक स्क्रीनवर दिसलेला चेहरा पाहून अन्वीच्या तोंडून शब्द निघाले, राहुल. हो, तो होता राहुल, अन्वीच्या जुन्या कंपनीतला कॉलिग, ज्यावर ती कधी काळी पूर्ण विश्वास ठेवत होती. सगळे शॉक झाले. तो इथे कसा? आणि अन्वीशी काय कनेक्शन? आर्यनने गंभीर आवाजात विचारलं, अन्वी, हू इज ही? अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळूहळू बोलायला लागली, तो माझ्या पास्टमधला आहे, माझा टीममेट आणि एकेकाळी माझा क्लोज फ्रेंड. तिचा आवाज थरथरत होता. मी त्याच्यावर खूप ट्रस्ट केला होता. स्क्रीनवर पुढचं फुटेज चालू होतं. राहुल सिस्टम ॲक्सेस करत होता आणि तो अन्वीचा लॉग इन वापरत होता. सगळ्यांना आता सत्य समजायला लागलं. आर्यनने IT टीमला सांगितलं, ट्रॅक हिम राईट नाव. कियारा मात्र शांत उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं कॉन्फिडन्स कमी होत चाललं होतं. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडतो आणि आत येतो राहुल. सगळे स्तब्ध. राहुल हसत म्हणाला, लुकिंग फॉर मी. अन्वीचा राग अनावर झाला. वाय राहुल, तो असं का केलंस माझ्यासोबत? राहुल थंडपणे म्हणाला, बिकॉज यू डिझर्व इट. सगळे शॉक. तू मला रिजेक्ट केलंस अन्वी आणि करिअरमध्ये पुढे गेलीस. मी ते कसं सहन केलं असतं? अन्वीच्या डोळ्यात वेदना होती. तू इतका खाली जाशील असं वाटलं नव्हतं. राहुल म्हणाला, गेम अजून संपलेला नाही. तेवढ्यात आर्यन पुढे आला. त्याचा आवाज रागाने भरलेला होता. इट वॉज यू. राहुल त्याच्याकडे पाहत म्हणाला, येस, अँड आय हॅड हेल्प. सगळ्यांचं लक्ष कियाराकडे वळलं. कियारा काही क्षण शांत राहिली, मग हळूच हसली. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट आर्यन. अन्वी कम्प्लिटली शॉक्ड. कियारा पुढे आली. येस, आय हेल्पड हिम बिकॉज आय वॉन्टेड टू ब्रेक यू. वाय? अन्वीचा आवाज तुटला. कियारा रागाने म्हणाली, बिकॉज यू टूक आर्यन अवे फ्रॉम मी. ही वॉज माइन. आर्यन संतापला. आय वॉज नेवर युअर्स कियारा ओरडली. यू वेअर अँड यू स्टील कॅन बी. जस्ट लिव्ह हर. आर्यन ठामपणे म्हणाला, नेवर. त्या एका शब्दाने सगळं स्पष्ट झालं. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. राहुल चिडून म्हणाला, यू बोथ विल रिग्रेट धिस. आर्यनने सिक्युरिटीला बोलवलं. टेक हिम अवे. सिक्युरिटी राहुलला घेऊन गेली. कियारा मात्र अजूनही उभी होती. तिच्या डोळ्यात राग आणि पराभव. गेम ओव्हर कियारा, आर्यन म्हणाला. ती हळूच म्हणाली, दिस इजंट ओव्हर, आणि ती निघून गेली. कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली. अन्वी हळूहळू आर्यनकडे आली. तिच्या डोळ्यात ग्रॅटिट्यूड आणि प्रेम दोन्ही होतं. थँक यू फॉर ट्रस्टिंग मी. आर्यन हलकंसं हसला. ऑलवेज. तो तिच्या जवळ येत म्हणाला, आय टोल्ड यू आय वॉन्ट लेट एनिथिंग हॅपन टू यू. अन्वीच्या चेहऱ्यावर हसू आलं.
वादळ थोडंसं शांत झालं होतं, पण अजून पूर्णपणे नाही. कियारा खरंच हार मानेल का? अन्वी आणि आर्यनचं नातं आता स्ट्रॉंग होईल का? आणि पुढे काय नवीन ट्विस्ट येणार? नात्यातील नवीन सुरुवात, पण एक मोठा इमोशनल ट्विस्ट. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.